दुबईत आज सुपर संडेचा सुपरहिट मुकाबला। चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितची टीम इंडिया रिझवानच्या पाकिस्तानशी भिडणार। क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला। आज भारत जिंकल्यास यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी बाहेर फेकला जाणार, तर 2 विजयासह भारत सेमीफायनल गाठणार। महाकुंभमेळ्याचा आज शेवटचा रविवार। प्रयागराजमध्ये भक्तांची अलोट गर्दी। आतापर्यंत 60 कोटी भाविकांचं स्नान। कुंभस्नानासाठी उरले केवळ 4 दिवस। तेलंगणात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भूस्खलन। 8 मजूर बोगद्यात अडकले। पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना मदत आणि बचाव कार्यात सहकार्याचं आश्वासन। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक। विधान भवनात सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीत ठरणार अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा। महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय। मराठी भाषिकांनी प्रयत्न केले तरच मराठी भाषा टिकेल। अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवाळकरांचं मत। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। कराडच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातल्या हेळवाक परिक्षेत्रात 6 दिवसांची पर्यटन बंदी। आजपासून शुक्रवार 28 फेब्रुवारीपर्यंत प्राणी गणनेमुळे पर्यटकांना मनाई। मुंबईतल्या तिन्ही लोकलचा आज मेगा ब्लॉक। मेगा लाईनवर ठाणे ते कल्याण, तर ट्रान्स हार्बरवर ठाणे वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक, तर वेस्टर्नवर सांताक्रूज गोरेगाव दरम्यान ब्लॉक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।